श्रद्धा आणि विवेक बेडरूम मध्ये एकमेकांच्या जवळ येऊ लागले. तशी श्रद्धाची सासू ताराताई तिच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजवू लागली आणि ओरडू लागली, हे देवा, पाठदुखीमुळे मी जवळजवळ मेले आहे. सुनबाई, लवकर दार उघड. श्रद्धा आणि विवेक एकमेकांपासून वेगळे झाले. श्रद्धा धावत आली आणि पटकन दरवाजा उघडला. तेव्हा ताराताई मनातल्या मनात हसल्या, पण समोरून त्या कंबर पकडत म्हणाल्या, सुनबाई, मला कमरेत खूप दुखत आहे. तू थोडं तेल गरम करून मालिश कर. श्रद्धा लगेचच स्वयंपाकघरात जाते, तर विवेकने आईला आधार देत तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. तेव्हा त्या विचित्रपणे हसतात. ताराताईंचा नवरा रेल्वेत नोकरीला होता आणि त्यांची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे ते 6 महिन्यातून एकदा घरी यायचे. घरी मुलगा आणि सून होते. ते दोघेही त्यांची खूप काळजी घेत होते. त्यांच्या मुलाच्या लग्नाला 2च महिने झाले होते आणि त्या आपल्या सुनेच्या मागे लागल्या होत्या की तू आम्हाला आमच्या नातवाचा चेहरा दाखव. पण त्यातही त्यांची एक अट होती की त्यांना आपल्या मुलाचे पहिले बाळ फक्त मुलगाच हवा होता. यासाठी त्यांनी आपल्या सुनेला एक खास काम करण्यास सांगितले होते. परंतु त्यांची सून तयार नव्हती. त्यामुळे ताराताई मुद्दाम आपल्या सुनेची प्रायव्हसी बिघडवण्याचा प्रयत्न करत होत्या. आजही जेव्हा सुनेने तेल गरम करून आणले, तेव्हा ताराताई आपल्या मुलाला म्हणाल्या, विवेक, तू जा आणि तुझ्या खोलीत आराम कर. सुनबाई माझ्या कमरेला तेलाने मालिश करेल. तुझ्या समोर मला थोडे कसे तरी वाटते. आता विवेक तरी काय बोलणार होता. तो शांतपणे त्याच्या खोलीत गेला. मग ताराताई त्यांच्या पोटावर झोपून म्हणाल्या, सुनबाई, आता माझ्या कमरेला तेल लाव. श्रद्धा शांतपणे सासूच्या कमरेला तेल लावून मालिश करू लागली. काही वेळाने ती विचारू लागली, आई, तुम्हाला थोडा तरी आराम मिळाला आहे का? ताराताई म्हणू लागल्या, सुनबाई, नातवाचा चेहरा दाखवला असतास तर हायसे वाटले असते. मग तुला मध्यरात्री माझ्या खोलीत येऊन माझ्या कमरेला मालिश करावी लागली नसती. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर श्रद्धाला आश्चर्य वाटले. मग ती विचार करू लागली, आपल्या सासूबाई जाणून बुजून हे नाटक तर करत नाहीत ना. तेव्हा ताराताई पुढे म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तुला जर असे वाटत असेल ना की तू आपल्या नवऱ्याबरोबर शांततेत टाइम घालवावा, तर तू माझे बोलणे मान्य का करत नाहीस? श्रद्धाचे हात जागीच थांबले आणि ती हैराण होऊन म्हणाली, आई, खरं खरं सांगा, तुमची कंबर दुखत आहे की नाही? ताराताई म्हणाल्या, ते सर्व सोडून दे. जर तुला तुझ्या नवऱ्याबरोबर रात्रीची प्रायव्हसी हवी असेल तर तुला माझी अट मान्य करावी लागेल. त्यावर श्रद्धा म्हणाली, आई, काही हरकत नाही. तुम्ही मला रात्रीची प्रायव्हसी द्या अथवा देऊ नका, पण मी तुमचे ऐकणार नाही. तेव्हा श्रद्धाच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, सुनबाई, तुला माझे बोलणे मान्य करावे लागेलच. अगं, जर विवेकला या गोष्टीसाठी काहीच अडचण नाही तर मग तू का जिद्द करत आहेस? श्रद्धा म्हणाली, आई, फक्त एवढंच सांगा की तुमच्या कमरेची मालिश करायची आहे की मी झोपायला जाऊ? श्रद्धाची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, नको, सध्या माझी पाठ खूप दुखत आहे. तू शांतपणे मालिश करत राहा. असे म्हणत तिने पापण्या बंद करून झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. तिला प्रश्न पडला होता की सून माझं का ऐकत नाही. इकडे श्रद्धाचे मन पूर्णपणे कडू झाले होते. सासूबाईंची सेवा करायला तिला काहीच अडचण नव्हती, पण सासूची ती बेताल अट ऐकून ती हैराण झाली होती. तिच्या सासूबाईंनी तिला आठवडाभरापूर्वीच सांगितले होते की शहराबाहेरील एका छोट्या गावात कोणते तरी बाबा आले होते आणि त्यांनी तिथे आपला आश्रम उघडला आहे. जी स्त्री दिवसभर बाबांसोबत राहून साधना करते तिला नक्कीच मुलगा होतो. आता ताराताईंची इच्छा होती की श्रद्धानेही त्या बाबांच्या आश्रमात जावे आणि तिथे संपूर्ण दिवस एकटीने घालवावा आणि मुलाला जन्म द्यावा. या सर्व गोष्टीवर श्रद्धाचा विश्वास बसत नव्हता. पण विवेकचं म्हणणं होतं की आईला त्यात आनंद मिळत असेल तर एकदा जाऊन बघ, त्याने आपले काय नुकसान होणार आहे. पण श्रद्धा या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हती. पण ताराताई याच मुद्द्यावर ठाम होत्या की त्या आपल्या सुनेला कधीच प्रायव्हसी देणार नाही. त्यामुळे त्या आपल्या सुनेला सर्व प्रकारे त्रास देत होत्या, जेणेकरून ती कंटाळेल आणि सासूबाईंची आज्ञा पाळेल. पण ही गोष्ट श्रद्धाला न पटणारी अशीच होती. कारण मुलासाठी आश्रमात जाऊन दिवस काढावा, पण तिथे काय होईल माहित नाही याची भीती तिच्या मनात होती. दिवस असेच निघून जात होते. एक दिवशी श्रद्धा अशीच बाजारात गेली होती. तेव्हा तिला एक महिला दिसली जी मेडिकलच्या दुकानातून औषधं घेत होती.
श्रद्धाला आठवले की तिच्या सासूने या महिलेचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दाखवला होता आणि त्या म्हणाल्या होत्या की ही महिला माझ्या मैत्रिणीची सून आहे आणि ती सुद्धा बाबांच्या आश्रमात एक दिवस घालून परत आली आहे. तुलाही जावं लागेल. श्रद्धा तिच्याकडे धावत आली आणि म्हणाली, हॅलो, तू मला ओळखत नाहीस पण माझी सासू तुझ्या सासूची मैत्रीण आहे. तेव्हा त्या बाईने श्रद्धाला नमस्कार केला आणि म्हणाली, तुमचं नाव काय आहे? तेव्हा श्रद्धा म्हणाली, माझं नाव श्रद्धा आहे. आणि तुमचं काय नाव आहे? ती म्हणू लागली, माझं नाव दामिनी आहे. तेव्हा श्रद्धा म्हणाली, मी असं ऐकलं आहे की तुम्ही बाबांच्या आश्रमात एक दिवस राहून आला आहात. श्रद्धाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच दामिनीच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले आणि ती लगेचच म्हणाली, मला घरी जायचं आहे. एवढं बोलून ती लगेचच तिथून जायला निघाली. तेव्हा तिचे असे वागणे पाहून श्रद्धाला थोडे विचित्र वाटले, म्हणून तिने लगेचच तिला थांबवली आणि म्हणाली, हे बघ दामिनी, तू इथून अशा प्रकारे लगेचच निघून का जात आहेस? गोष्ट अशी आहे की माझ्या सासूला सुद्धा असेच वाटते की मी एक दिवस बाबांच्या आश्रमात जावे. हे ऐकताच दामिनी पटकन मागे फिरली आणि घाबरतच म्हणाली, नको, तू तिथे जाऊ नकोस. एवढं बोलून ती रडू लागली. तेव्हा श्रद्धा तिच्या जवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, काय झाले दामिनी, एवढी परेशान का आहेस? श्रद्धाकडून सहानुभूती मिळाल्याबरोबर ती पुन्हा जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, प्लीज, तू त्या बाबांच्या चक्करमध्ये पडू नकोस. तो एक ढोंगी बाबा आहे. त्याने मला नशीला प्रसाद खायला देऊन माझ्या बरोबर जबरदस्ती केली. मला तर शुद्धच नव्हती. पण जेव्हा मी घरी आले तेव्हा माझे पूर्ण शरीर वेदनेने तुटून गेले होते. माझ्या शरीरावर खूपच विचित्र निशाण होते. मला फक्त शंका आहे की त्याने माझ्या बरोबर काहीतरी चुकीचं केलं आहे. जेव्हा ही गोष्ट मी माझ्या सासूबाईंना सांगितली तेव्हा माझ्या सासूबाई माझ्यावरच ओरडू लागल्या आणि म्हणाल्या, बाबांवर शंका घेऊ नकोस. ते किती पोहोचलेले बाबा आहेत. एकतर त्यांनी तुला आशीर्वाद देऊन तुला आता पुत्र प्राप्ती होणार आहे आणि तू त्यांच्यावरच आरोप लावत आहेस. मी कुठे जाऊ, काय करू, मला काही समजत नाही आहे. माझ्या कुटुंबातील लोकच मला साथ देत नाहीत. नाहीतर मी काही ना काही नक्कीच केले असते. पण तू त्या ढोंगी बाबाकडे अजिबात जाऊ नकोस. मी दिवस रात्र तडफडत आहे आणि विचार करत आहे की मी कशा प्रकारे त्या बाबाचा पर्दाफाश करू शकेन आणि त्याला शिक्षा होईल. एवढं बोलून दामिनी पुन्हा जोरजोरात रडू लागली. श्रद्धाला तिच्याबद्दल पूर्णपणे सहानुभूती होती. पण नरकाच्या आगीत ढकलण्यासाठी तिची सासू तिचा रोज कसा छळ करत आहे हे दामिनीच्या वेदना जाणून घेऊन ती देखील थरथर कापली. आता हे सगळं थांबवायचं असं तिनं ठरवलं होतं. कारण इथे फक्त तिचंच नाही तर तिच्यासारख्या शेकडो बायकांची गोष्ट होती. श्रद्धा लगेचच घरी आली आणि आपल्या सासूबाईंसमोर हातपाय टाकत म्हणाली, आई, मी त्या बाबांच्या आश्रमात जाण्यासाठी तयार आहे. हे ऐकताच तिच्या सासूबाईंनी लगेचच तिचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, तर मग ठीक आहे, उद्या तयार हो सुनबाई. आपण सकाळी लवकरच बाबांच्या आश्रमात जाऊ. तू पिवळ्या रंगाची साडी नेस, कारण बाबांच्या आश्रमात जाण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून जावे लागते. श्रद्धाने होकारात ती मान हलवली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. आपल्या रूममध्ये गेल्यानंतर श्रद्धाने 2-4 ठिकाणी फोन लावले. मगच ती शांत बसली. सर्व योजना बनून तयार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा आपल्या सासूसोबत त्या बाबांच्या आश्रमात पोहोचली. तिथे खूपच विचित्र वातावरण होते. जागोजागी हवनकुंड, लाकडे जाळून लोक हवन करत होते. हे सर्व दृश्य पाहून श्रद्धा खूप हैराण झाली. तिच्या मनात विचार येऊ लागले, हा ढोंगी बाबा आहे आणि तरी सुद्धा लोक डोळे बंद ठेवून त्याच्यावर विश्वास कसे ठेवू शकतात? पण तरी सुद्धा ती पुढे गेली. तेव्हा तिची सासू तिला त्या आश्रमातील बाबांकडे घेऊन गेली. मग तिच्या सासूबाई त्या बाबांसमोर हात जोडून म्हणाल्या, बाबा, ही माझी सून आहे. तिला पुत्र होण्यासाठी आशीर्वाद द्या. बाबा आपल्या दाढीवर हात फिरवत म्हणाला, आज पूर्ण दिवस हिला आमच्या आश्रमात घालवावा लागेल. तुम्ही इथून निघून जा. तेव्हा श्रद्धाने आपल्या सासूबाईंचा हात घट्ट पकडून ठेवला, कारण ती खूपच घाबरली होती. तेव्हा तिची सासू म्हणाली, बाबा, माझी सून खूप घाबरत आहे. त्यामुळे कृपा करून मला आश्रमाच्या प्रांगणामध्येच बसण्याची परमिशन द्या. थोडा वेळ विचार करून बाबा म्हणाला, ठीक आहे, तू बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसू शकतेस, पण संध्याकाळपर्यंत तू आतमध्ये प्रवेश करायचा नाही. तेव्हा श्रद्धाची सासू बाबाला नमस्कार करून बाहेर निघून गेली. आता मात्र श्रद्धाचे हृदय जोर जोरात धडधडू लागले.
तेवढ्यातच बाबाने तिच्या हातात एक लाडू दिला आणि म्हणाला, हा प्रसाद ग्रहण कर बाळा. श्रद्धाने प्रसाद घेतला आणि तिच्या मांडीवर ठेवला आणि हात जोडून नमस्कार केला. तिने तिच्या साडीच्या पदरात ठेवलेला दुसरा लाडू बाहेर काढला आणि तोंडात टाकला आणि लाडू खाऊ लागली. आणि बाबाने दिलेला प्रसादाचा लाडू आपल्या साडीच्या पदरात लपवून ठेवला. मग थोड्या वेळातच श्रद्धा म्हणू लागली की मला चक्कर येत आहे. तेव्हा मात्र बाबा कुटिलतेने हसून लागला आणि म्हणाला, ठीक आहे, आमच्या सेविका तुला आराम कक्षात घेऊन जातील. बाबाने इशारा करताच एक महिला तिथे आली. तिने लगेचच श्रद्धाला उचलली आणि दुसऱ्या रूम मध्ये घेऊन गेली. तो रूम पूर्णपणे फुलांनी सजवला होता. थोड्या वेळात त्या रूम मध्ये बाबा आला. तेव्हा त्या रूम मध्ये असणाऱ्या बेडवर श्रद्धा बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखी पडून होती. तेव्हा बाबाने तिच्या जवळ येऊन तिची साडी ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रद्धा लगेचच उठून बसली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही हे काय करत आहात? बाबा हैराण होऊन म्हणाला, अरे, तू तर प्रसाद खाल्ला नव्हतास का? तेव्हा श्रद्धा उठून उभी राहिली आणि पुन्हा एकदा म्हणाली, तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा बाबा तिचा हात पकडून तिला बेडवर खेचत म्हणाला, तुला मुलगा हवा आहे ना? मग काही बोलू नकोस, फक्त माझं ऐक. तेव्हा श्रद्धा बाबाने पकडलेला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो बाबा तिचा हात सोडण्यास तयार नव्हता. त्यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाली. एवढ्यातच पोलिसांची टीम एका महिलेसह त्या रूम मध्ये पोहोचली. श्रद्धाने नेहाला पाहताच लगेच ती जाऊन तिला मिठी मारते. नेहा तिची मैत्रीण होती, जिचा नवरा पोलीस होता. काल संध्याकाळी श्रद्धाने नेहाला फोन करून सर्व गोष्ट सांगितली होती. तेव्हा नेहा म्हणाली की मी माझ्या नवऱ्याला सर्व गोष्ट सांगेन. त्यानंतर त्या तिघांनी मिळून योजना बनवली होती की बाबाला रंगे हात पकडायचे. त्या योजनेच्या आधारे श्रद्धा आज आपल्या सासूला सोबत घेऊन तिथे आली होती. बाबाला आता रंगे हात पकडण्यात आले होते. त्यानंतर समजले की तो एक मोठा गुन्हेगार होता, पण तो नेहमी जागा बदलून बाबा बनण्याचे नाटक करून लोकांची फसवणूक करत असायचा. पोलीस त्याचा शोध कितीतरी वर्षापासून घेत होते. शेवटी आज तो पोलिसांच्या हाती लागला होता. हे सर्व पाहून श्रद्धाची सासू मात्र आता खूपच हैराण झाली होती की या बहिरुपयाकडे मी माझ्या सुनेला कशी सोडून आली होती. त्या दिवशी श्रद्धाच्या सासूने स्वतःचे कान पकडले आणि म्हणाली की मी यापुढे सुनबाई तुला कधीही मला नात किंवा नातू हवा असा दबाव तुझ्यावर कधीही टाकणार नाही. जेव्हा देव देईल तेव्हा आपण खुशीने त्याचा स्वीकार करू. तर मित्रांनो, आशा आहे की आजची कथा तुम्हाला आवडली असेल, आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.